पेणमध्ये महापुरुषांचा अवमान, मॉडर्न आर्ट पुतळ्यावरून शिवप्रेमी संतप्त. पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्यामार्फत पुतळ्याबाबतचे स्पष्टीकरण. आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी पेण शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. याच कार्यक्रमात चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य धातूच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मात्र या मूर्तीच्या स्वरूपावरून पेणसह रायगड जिल्ह्यातील शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवरायांच्या रायगडात ही बाब घडल्याने शिवप्रेमी अतिशय नाराज झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांमध्ये किंवा कोणत्याही साहित्यात त्यांचे असे प्रतिकात्मक रूप पाहायला मिळाले नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मॉडर्न आर्टच्या नावाखाली उभारण्यात आलेली ही मूर्ती नव्हे तर विटंबना वाटत असल्याचा आरोप शिवप्रेमी करत आहेत. महापुरुषांची थट्टा करण्यामागे कोणाचा कट आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. हा पुतळा कोणी बनवला, कोणाच्या सांगण्यावरून बनवला, त्याला मंजुरी कोणी दिली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. आज खरंच 5 वर्ष या नावासाठी काही संघटना लढत होत्या की इथल्या चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे. आणि आज खरंच चांगली गोष्ट आहे की इथल्या चौकाला महाराजांचं नाव मिळालेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं प्रतिकात्मक शिल्प आहे आणि या शिल्पाकडे पाहून म्हणजे असं वाटतं की हे कुठल्या तरी मॉलमधला एक मॉडर्न आर्ट आपण त्याला म्हणू शकतो. तर आपला जो इतिहास आहे तो एवढा मॉडर्न होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण की महाराज हे महाराजांच्या वेशातच आपण पाहू शकतो किंवा आपल्याला बघण्याची नेहमीच इच्छा असते. महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्यासमोर एक प्रतिकृती तयार होते, ती नक्कीच अशी नसते. कळत नाहीये की कोणाचा निर्णय आहे हे असं ही प्रतिकृती इथे बसवायचा. पेणकर सामंजस्याची भूमिका घेतात की पेणकरांनी हे मॉडर्न आर्ट मान्य केलंय हे कळत नाही. मात्र याबाबत पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी आपली भूमिका मांडली असून त्यांनी या पुतळ्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. की छावा संघटना असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, यांनी वेळोवेळी मागणी तर केलेलीच की महाराजांचा चांगला पुतळा आपल्या शहरात, चांगलं स्मारक आपल्या शहरात तयार व्हावं. पण आज ज्या चौकाचं सुशोभीकरण झालंय त्यामध्ये जी प्रतिकृती साकारली गेली आहे ते एक प्रतिकात्मक रूप छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सिंहाचा जबडा फाडलेला त्या प्रसंगाची आठवण देणारा तो स्टॅच्यू आहे. पण छावा संघटना आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांनी आमच्याकडे जी मागणी केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या चौकामध्ये व्हावं. निश्चितच पेणची नगराध्यक्ष या नात्याने माझे पूर्ण प्रयत्न असणार की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या शहरात तयार होण्यासाठी. पण त्यासाठी शासनाची प्रशासकीय जी मान्यता लागते ती प्रशासकीय मान्यता जेव्हा मिळेल, ती जितक्या लवकर मिळेल, ती प्रशासकीय मान्यता मिळाल्या मी माझे सर्व सहकारी नगरसेवक नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या शहरासाठी तयार करणार हे निश्चितच मी आश्वासित करते. आणि पुन्हा एकदा सांगते की त्या चौकावर जो स्टॅच्यू उभारला गेलाय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेला एका प्रसंगाचं ते प्रतिकात्मक रूप आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.